हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आइए आज की वीडियो में सीखते हैं कुछ इम्पॉर्टेंट हिंदी से मराठी के सेंटेंसेस। तो फर्स्ट सेंटेंस है वह ठीक से चल नहीं पाती। इसे हम मराठी में कहेंगे तिला नीट चालता येत नाही। तिला नीट चालता येत नाही। कुत्ता अनजान व्यक्ती पर भौंका। कुत्रा अनोळखी माणसावर भुंकला। कुत्रा अनोळखी माणसावर भुंकला। गानों की आवाज़ सुनकर मेरी नींद उड़ गई। गाण्यांचा आवाज ऐकून माझी झोप उडाली। गाण्यांचा आवाज ऐकून माझी झोप उडाली। तुम उसे रोज खाना पीना खिलाओ। तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल। तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल। जैसे डॉग है, कैट है, उनको। यह साड़ी तुम कहाँ से लाई? ही साड़ी तू कुठून आणलीस? ही साड़ी तू कुठून आणलीस? मैं रोज तुम्हारे पास आते जाते रहूँगा। मी रोज तुझ्याकडे येत जाऊ या मी रोज तुझ्याकडे येत जाईन। वह बस ऐसी ही आया है। तो असंच आलंय। डेली यूज में बोलते हैं या फिर तो असंच आला आहे। उसके लिए हम खाने का सामान लाए हैं। त्याच्यासाठी आम्ही खाऊ आणलाय। त्याच्यासाठी आम्ही खाऊ आणलाय। तुम्हें सबके साथ खेलने को मिलेगा। तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल। तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल। इसे फूलदान कहते हैं। याला फुलदाणी म्हणतात। याला फुलदाणी म्हणतात। तुमने कपड़े की थैली क्यों ली? तू कापडी पिशवी का घेतलीस? तू कापडी पिशवी का घेतलीस? अब प्लास्टिक का उपयोग नहीं करना है। आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही। आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही। इस चित्र में रेलवे की पटरियां दिखाई गई है। या चित्रात रेल्वेचे रूळ दाखवले आहे। या चित्रात रेल्वेचे रूळ दाखवले आहे। पटरियों में दरार पड़ी हुई दिखाई दे रही है। रुळांमध्ये फट पडल्याचे दिसत आहे। रुळांमध्ये फट पडल्याचे दिसत आहे। दूर से रेलगाड़ी आ रही है। लांबून आगगाडी येत आहे। लांबून आगगाडी येत आहे। वह छड़ी को हवा में घुमाने लगा। तो कांडी हवेत फिरवायला लागला। तो कांडी हवेत फिरवायला लागला। उन्हें वह गाड़ी रुकानी थी या फिर वे यह गाड़ी रुकाना चाहते थे। त्यांना ती गाडी थांबवायची होती। त्यांना ती गाडी थांबवायची होती। कल एक बड़ी दुर्घटना हुई। काल एक मोठा अपघात झाला। काल एक मोठा अपघात झाला। आज एक दुर्घटना टल गई। आज एक अपघात टळला। आज एक अपघात टळला। यह बहुत पुरानी बात है। ही खूप जुनी गोष्ट आहे। ही खूप जुनी गोष्ट आहे। 90% बीमारी पेट से होती है। 90% आजार पोटातून होतात। 90% आजार पोटातून होतात। बाय मिस्टेक 100 हो गया, 90। कभी भी जोर से न छींके। तो कभी भी मतलब कधीही जोराने शिंकू नका। कधीही जोराने शिंकू नका। स्वस्थ जीवन के लिए सुबह जल्दी उठो। निरोगी जीवनासाठी सकाळी लवकर उठा। निरोगी जीवनासाठी सकाळी लवकर उठा। दाहिनी करवट लेकर सोने से बचना चाहिए। दाहिनी करवट उजव्या कुशीवर झोपणे टाळावे। उजव्या कुशीवर झोपणे टाळावे। माँ ने चम्मच से खाना परोसा।
आईने चमच्याने जेवण वाढला. आईने चमच्याने जेवण वाढला. हमने घूमने जाने का फैसला किया. आम्ही फिरायला जायचे ठरवले. आम्ही फिरायला जायचे ठरवले. हमने मिलकर कक्षा साफ की. आम्ही मिळून वर्ग झाडला. आम्ही मिळून वर्ग झाडला. बांध का पाणी खेत में आया. धरणाचे पाणी शेतात आले. धरणाचे पाणी शेतात आले. तुम्हें जो पसंद है वह काम करो. तुम्हाला जे आवडते ते काम करा. तुम्हाला जे आवडते ते काम करा. नेहा ने माचिस की तीलियों से घर बनाया. नेहाने आगपेटीचे घर बनवले. नेहाने आगपेटीचे घर बनवले. हम सबने मिलकर काम किया. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले. उसने कुर्सी पर बैठना छोड़ दिया. त्याने खुर्चीवर बसणे सोडले. त्याने खुर्चीवर बसणे सोडले. बच्चे ने जमीन पर चटाई बिछाई. मुलाने जमिनीवर चटई अंथरली. मुलाने जमिनीवर चटई अंथरली. उसने अपनी पसंद का काम किया. त्याने त्याला आवडणारे काम केले. त्याने त्याला आवडणारे काम केले. मैं तुरंत कुर्सी पर से उठ गया. मी लगेच खुर्चीवरून उठलो. मी लगेच खुर्चीवरून उठलो. उसने जल्दी काम पूरा किया. त्याने पटकन काम पूर्ण केले. त्याने पटकन काम पूर्ण केले. बारिश के कारण रस्ता बंद हो गया. पावसामुळे रस्ता बंद झाला. पावसामुळे रस्ता बंद झाला. उसने अपने दोस्त की मदद की. त्याने आपल्या मित्राची मदत केली. त्याने आपल्या मित्राची मदत केली. बच्चा किताब लेकर बैठा. मुलगा पुस्तक घेऊन बसला. मुलगा पुस्तक घेऊन बसला. माँ ने बच्चे को उठाया. आईने बाळाला उचलले. आईने बाळाला उचलले. हमारे गांव में प्रदर्शनी लगी थी. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. मैंने खेत के औजार दिखाए. मी शेतीचे अवजारे दाखवले. मी शेतीचे अवजारे दाखवले. क्या तुम्हें यह वीडियो पसंद आई? तुम्हाला ही वीडियो आवडली का? तुम्हाला ही वीडियो आवडली का? कभी खेल की ओर कभी इधर उधर देखने लगती. कधी खेळाकडे कधी इकडे तिकडे पाहू लागते. कधी खेळाकडे कधी इकडे तिकडे पाहू लागते. उसे कुत्ते के भौंकने की आवाज आई. त्याला कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. त्याला कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. थँक्स फॉर वॉचिंग.